थँक्यू सो मच महागुरु. थँक्यू सो मच साहीजी राजे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतो. स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजे मजकूर आयोजित मानस सन्मानाची चौथ्यांदा आमदार चषक 2025 प्रशांत ठाकूर यांच्या औचित्य साधून आणि रायगड म्हटलं तर जास्त प्रशांत ठाकूर आमदार चषक आपण खूप पाहतो. मग डे फॉर्मेट म्हणा, नाईट फॉर्मेट म्हणा, तुमचं सर्वांचा मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत करू. आणि जाऊयात सेकंड राऊंडची पहिली मॅच तुमच्या सोबत आहे. तुम्ही तिथे टीम पाहता राजा राणी घोट, त्यांना फाईट करतीये टीम चैतन्येश्वर खुटारी. या दोन टीम मध्ये हे बॅटल रंगतदार, हे बॅटल शानदार होणार आहे. मात्र प्रेक्षक जे आम्हाला प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक आम्हाला जोडल्यात, त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील जे स्मार्टफोनवरती टीव्ही वरती घर बसल्या या मॅचला एन्जॉय करतात. तुमचं आमदार चषक 2025 मध्ये आमचे या स्पर्धेचे लाडके आयोजक संतोष शेठ पाटील आणि त्याचप्रमाणे दीपक शेठ पाटील यांच्याकडनं तुमचं सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत करतोय आणि जातोय. घेऊ चलतोय तुम्हाला सेकंड राऊंडची पहिली मॅच. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. पहिलं षटक सुनीलचं समोर तुम्ही पाहताय. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. किरण मात्रे, मयूर मात्रे अशी सलामीची जोडी. पहिलाच बॉल उडवला. बॉल चालला लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर भव्य स्वागत केलंय सुनील सालुंकेचं. ठोकलाय षटकार. स्वागत केलंय षटकारानं. षटकातील पुढचा बॉल. बॅटचा टॉप एज. विकेट कीपर टी फॉर टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर. पहिल्या बॉलवरती तू षटकार मारू शकतोय, दुसऱ्या बॉलवरती मी तुला आउट करू शकतोय हे सांगत असताना सुनील सालुंकेला मिळते पहिला यश. लागतोय चैतन्येश्वर खुटारीला. 6 वरती पहिला धक्का. तर निश्चित स्वरूपात या स्पर्धेकरता सौरभ जर आपण विचार केला 8 ते 9 आमदार आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचे सुद्धा या स्पर्धेकरता शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी संतोषदादा पाटील यांचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देण्याकरता आगमन होणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातील रायगड ठाणे जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते मंडळी या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. 6 वरती पहिला धक्का लागला. फलंदाज बाद झालाय. तुम्ही पाहता किरण मात्रे षटकार नंतर लगेच त्याला बाद केला. मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती विकी मात्रे आलाय. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इरादा स्पष्ट केले होते. ऑन साइडला उजवा घुटना टेकवला होता. फटका खेचायचा होता. बॅट चेंडूला संपर्क झाला नाही. विकी मात्रे डॉट बॉल. धावपलकावरती 6. या कडावरती तुम्ही पाहता किरणची विकेट लगेचच मिळाली. षटकारानंतर सुनील सालुंकेला फुलटॉल केला. फिल्डर तिकडे धावतोय, मात्र तेवढ्या नंतर फिल्डिंग जबरदस्त पाहायला भेटली. तोपर्यंत या धावा 2 पेल्या पूर्ण. जसं बायला नक्कीच स्पर्श झाला तसाच लगेच त्यानं बॅटला लगेचच नमन केलं. बॅट देखील एक हृदयाचा आपला भाग आहे आणि हे सांगताना ज्या बॅटनं खूप चांगले दिवस दाखवले आहेत विकीला. त्याच्यानंतर विकेट कीपर देखील एक जबरदस्त बॅट्समॅन आहे टीम राजा राणी घोटचा. त्याला लगेच नमन केलं बॅटला. धावपलकावरती 8 या कड्यावरती. फटकाला जबाब. बॉल चालला लॉंग ऑफला. बाहेर होता त्याच्यावरती प्रतिहल्ला केला. सीमा पार. चौकार 4. विकी मात्रे तुम्ही पाहता पॉवर प्ले मध्ये लॉंग ऑफ क्लिअर करणारा फटका चौकार तुम्ही पाहिला. जास्त तो ऑन साइडला खेळतो. ऑन साइड त्याचं फेवरेट झोन आहे. धावपलकावरती पुढे जात असताना 12 या कड्यावरती फटका तुम्ही पाहता मिड ऑफला. फिल्डर तिथे उपस्थित. चांगली फिल्डिंग झाली आणि अशा रीतीनं षटक क्रमांक संपला जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती रन संख्या 13
या आकड्यावरती कुटारीचे मंगेशजी मात्रे एक जबरदस्त कीपर. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. सचिनजी मात्रे आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आमदार थँक्स सानिया डीजे नितीन इथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी जडी पाटील पिसारवे यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. या स्पर्धेचं खास आकर्षक पाहतो आपण मित्रांनो. अंतिम दिवशी निश्चित स्वरूपात 4 संघ सुपर 4 मध्ये उपांत्य फेरीमध्ये खऱ्या अर्थाने दाखल होतील आणि निश्चित स्वरूपात अंतिम दिवशी मात्र आपण पाहणार आहोत ए आणि बी या ग्रुपसाठी एक 2 व्हीलर्स बाईक असणार आहे आणि सी आणि डी या खऱ्या अर्थाने गट या गटासाठी एक 2 व्हीलर्स बाईक असणार आहेत. एकंदरीत 2 2 व्हीलर्स बाईक आणि 3 स्पोर्ट सायकल मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. मला बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल बीट करून गेला आणि पंचांचा इशाराला वाईड बॉलचा. अतिरिक्त धाव 1 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती तुम्ही पाहता 14 या कडावरती. परण पोर्जियाला दुसऱ्या षटकामध्ये विखुरलेलं तुम्हाला आता क्षेत्ररक्षण पाहायला भेटेल. पावपीची बंदी समाप्त झाली ना षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी या स्पर्धेला आमदार चषक 2025 ला शुभेच्छा आल्या चैतन्येश्वर कुटारी या संघाला. जे ऋतिकजी पाटील जे दैसरचे आहेत भाच्यात नक्कीच ते देखील मॅचला एन्जॉय करा. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. पटका प्रथिने बॉल साला डीप स्क्वेअर लेग वाऱ्याच्या सोबतीला बातचीत करत असताना विकी मात्रेचा तडाखा षटकारचा. षटकाराच्या बरोबरीनं आणखी एक बॉल. तुम्ही बॉल चाला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दुसरीचा कॉल दिला. दुसरी धाव होईल का? दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती पुढे जात असताना 22 या खड्यावरती. षटकातील पुढचा बॉल रिव्हर्स स्विच हिट. बॉल चाला पॉइंट वरनं थर्डमॅनला फिल्डर धावतो हर्षल आणि त्याला अपयश. बॉल सीमा पार रिव्हर्सच्या माध्यमातून विकी मात्रेचा चौकार. त्यानं स्थान बदललं ना तेव्हा सक्सेस झाला विकी मात्रे. पहिल्या मॅच मध्ये रिव्हर्स फटका जागा बनवली षटकार. आता रिव्हर्स अटेम्प्ट केलं चौकाराला. षटकातील पुढचा बॉल आणि वॉट अ शॉट क्लिकचा नेत्र दीपक अविश्वसनीय फटका. बॉल डीप स्क्वेअर लेग सी मारेशा पार आलाय षटकार. तर गावदेवी तुर्बे क्रिकेट संघाचे संगणक बघा इथे कन्नड 11 गावदेवी पिसारबी क्रिकेट संघाचे संगणक उपस्थित आहेत. तुर्बे क्रिकेट संघाला मात्र शेवटचा पुकार आहे. जर सत्र संपलं तर आमच्या श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर यांच्या वतीने तुमच्या संघाला दंडित केलं जाईल पॅनल्टीच्या माध्यमातून. काय फटका होता क्लिकचा विकी मात्रेचा. याच्या अगोदर रिव्हर्स त्यानंतर डीप स्क्वेअर लेगला वॉट अ शॉट. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या सीझन मध्ये बॉल चाला स्क्वेअर लेगला फिल्डर मिड विकेटचा वेगानं आला. फिल्डिंग थोडी खराब. बॅकअप तुम्ही तिथे पाहता तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 स्कोर पुढे चालला. धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहता
34 या आकड्यावरती पर्णपूरजी एक जबरदस्त गोलंदाज आहे, त्याच्यावरती आता मार पडला या स्पर्धेमध्ये. विकी मात्रेला रोखणं मुश्किल आहे. तो थांबेल का? बॉल सरळ चालला लॉग ऑन सीमारेषेचा बाहेर. मी थांबण्यातला नाहीये. आज मी चैतन्येश्वर खुटारीसाठी या क्रीडांगणामध्ये उतरलोय. मी लढतोय, मी लढण्यासाठी झटपटतोय हे सांगत असताना आणखीन एक दमदार चौकार आलाय. दोन संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. कारण मित्रांनो ही स्पर्धा अतिशय नामांकित आहे. रायगड जिल्ह्यामधली एक मानाची क्रिकेट स्पर्धा आज आपण इथे पाहतो. एकेकाली ज्यांच्या सौभाग्यवती विजयाताई संतोष पाटील ज्यांना तळोजा मजकूर ग्रामपंचायतीचा सरपंच होण्याचं भाग्य लाभलं, खऱ्या अर्थाने ते आमचे परममित्र तळोजा गाव भारतीय जनता पार्टीचे तळोजा मजकूर शक्ती केंद्र प्रमुख आहेत संतोष पाटील यांचा 10 खऱ्या अर्थाने तारखेला वाढदिवस आपण सर्वजण मोठ्या जल्लोषमध्ये साजरा करणार आहोत खऱ्या अर्थाने. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमदार चषक क्रिकेट स्पर्धा, मग आमचे गोल्डमॅन दीपक शेठ पाटील असतील, संतोष शेठ पाटील आणि श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर यांच्या संकल्पनेतून आपल्या भेटीसाठी आलेली आहे. 2 षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती 38 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. हर्षल बडवी पहिलाच बॉल अप्रतिम फेकला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे तुम्ही पाहता सुरक्षित पोहोचला. पुन्हा एकदा धावत होता मयूर. पहिल्या मॅच मध्ये अशीच विकेट त्याची गेली. आता मात्र हिट करता आलं नाही हर्षल बडवीला. कमबॅक साठी तो देखील सज्ज झाला. या तिसऱ्या षटकामध्ये धावा धावपलकावरती 1 स्कोर पुढे चालला. 39 या आकड्यावरती पुढचा बॉल विकी साठी उडवला. बॉल चालला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षकांना अलविदा करणारा विकी मात्रेचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. तर खऱ्या निश्चित स्वरूपात सौरभ जर विचार केला विकी मात्रेचं कौतुक करावं लागेल. बघा एक लहान वयाचा क्रिकेटर आहे की छोटा तीर घाव करे गंभीर और छोटे कद का दायरा इंसानी ईद के मन से टकरा जाता है. क्या कमाल की बल्लेबाजी इस विकेट के ऊपर विकी के माध्यम से सभी तमाम दर्शकों को देखने मिल रही है. षटकातील पुढचा बॉल फटका चांगला. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. चारही बाजू में खेळू शकतो आणि तिथे फिल्डर जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा. 12 चेंडू 39 वरती खेळतो. विकी मात्रेची बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. पाहायला भेटेल का या स्पर्धेतील पहिला अर्धशतक. विकी मात्रे का बॅटिंग दर्जेदार करतो आपल्या टीम साठी. 12-39 वरती खेळतोय. ऑलरेडी कार्पेट बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेने. तिकडे फिल्डर तुम्ही पाहता. एक धाव केली आहे, दुसरीचा कॉल नाहीये. एकच वरती समाधान. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 48 वरती स्कोर पोहोचला. 48 धावा धावपलकावरती. सेकंड राऊंडची पहिली मॅच. राजाराणी घोटनं पराभूत केलं फेठालीला. कुटारीनं पराभूत केलं पेंडरला. आणि ही मॅच तुमच्या समोर. पुढचा बॉल ऑलरेडी कार्पेट बॉल चालला लॉंग ऑफला. फिल्डर तुम्ही तिथे पाहता. पप्पूला थोडी खराब झाली याचा फायदा लगेचच दुहेरीमध्ये. आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 50 कंप्लीट. चैतन्येश्वर खुटारी 50 वरती पोहोचला. किरण मात्रेची विकेट लवकर गेली तरी मी माझ्या गावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी ना नावासाठी, मी फक्त गावासाठी इथपर्यंत उतरलोय. का बॅटिंग तुम्ही त्याचे चौकार पाहिले, कव्हरला लॉंग ऑनला पाहिले. क्लिकचा जो फटका आला दुसऱ्या षटकामध्ये लाजवाब अविश्वसनीय होता विकी मात्रेचा. हा सिग्नेचर होता विकीचा. फटका उडवला. मिस टायमिंग एलिव्हेशन कमी आहे. बॉल हवेमध्ये
तिथे फिल्डर मात्र बघता पकडलाय, झेल संपला. मयूर मात्रेचा खेळ, धक्का लागलाय चैतन्येश्वर कुटारीला. दुसरा चला, खेळाडूला पाण्याची आवश्यकता भासत असेल तर पाण्याची पूर्तता मात्र केली जाईल विकीसाठी. हा, बसूनच पाणी प्यायचं असतं. उभे राहून पाणी पिऊ नये मैदानामध्ये प्रत्येक खेळाडूंनी. तुम्हाला पाण्याची ज्या वेळेस आवश्यकता भासली जाईल मात्र जमिनीवर बसून आपण पाण्याचा आस्वाद घ्यायचा असतो खऱ्या अर्थाने. 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 50 वरती 2. चैतन्येश्वर कुटारी तुम्ही पंचाच्या भूमिकेत पाहता. विशालजी पाटील सर स्क्वेअर लेगचे मेन पंच सुनीलजी तांडेल सर आणि तिसरे पंच तुम्ही पाहता सचिनजी कडू सर यांच्या आज सुकन्येचा वाढदिवस आहे. निधी सचिन कडू आणि नक्कीच निधीला वाढदिवसाच्या देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. तिला उदंड आयुष्य लागो आणि तिला नक्कीच भरभराट येऊ आणि निधी बाळाला वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे लाडके आयोजक दीपक दादा पाटील असतील, त्याच्यानंतर संतोष दादा पाटील आणि आमदार चषक 2025 चे सर्व सहकारीच्या माध्यमातून देऊयात निधीला खूप साऱ्या मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा. पहिलाच बॉल, वॉट शॉट, बॉल चालला लांबच लांब पल्ल्याचा स्टँडर्ड डिलिव्हर विकी मात्रेचा. आणखीन एक षटकार. धावा धावपलकावरती 56. 14 बॉल 46 वैयक्तिक खेळतो. पहिला अर्धशतक पाहायला भेटेल का? कुटारीकर विकीची बॅटिंग आवडली, जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. फटका फसला इथे तुम्ही पाहता लॉंग ऑनला आणि अर्धशतकापासून दूर राहिला तरी विकी मातेची बॅटिंग जबरदस्त राहिली आहे. संघासाठी झडपडला. एकदा विकीसाठी ताल्या डेफिनेटलीच व्हायला पाहिजेत. एक हाती कडला लागला. अर्धशतकापासून दूर जरी राहिला असेल तर टीमच्या स्कोर पुढे नेण्याची ताकद ती माझ्यात आहे. विकीनं लाजबाब बॅटिंग केली आणि 56 वरती तिसरा धक्का. अभिनंदन खऱ्या अर्थाने विकी मात्रे, सर्वांना प्रभावित केलं खऱ्या अर्थाने. आज दिवसचा सकाळच्या सत्रापासून जर विचार केला तर निश्चित स्वरूपात विकीची दमदार फलंदाजी या खेळपट्टीवर आपल्याला बघायला मिळाली. विकी अभिनंदन. का बॅटिंग केली. 15 बॉल 46. टाळ्याने स्वागत केलं लुक्षामध्ये त्याचं केलं. बॉल चाललाय तुम्ही पाहता. मिड विकेटचा फिल्डर वेगानं आला स्क्वेअर लेगचा, तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं 57 धावा. तिसऱ्या क्रमांकावरती 1 डाऊन आला. का बॅटिंग केली. चारही बाजू पटकेबाजी. 15 बॉल 46. अर्धशतकापासून विकी दूर राहिला तरी काही हरकत नाही आहे. चैतन्येश्वर कुटारीसाठी आज तो लढला, झडपडला. बॅटच्या रणामध्ये विशाल मात्रेनं ठोकला लांबच लांब पल्ल्याचा एक अप्रतिम षटकार. थँक्यू. षटकाराच्या बरोबरीनं 63 वरती धावा धावपलकावरती. का बॅटिंग चालू आहे. षटकातील पुढचा बॉल इथे तुम्ही पाहता. 5 लाकडा विकेट किपर रुपेश त्याचं काम केलं. विशालची विकेट येते. 63 वरती लागणारा मैदानावरती चैतन्येश्वर कुटारी संघाला चौथा धक्का. त्रेसष्ट धावा धावपलकावरती. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आकाश मात्रे.
शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारे बॉल. फटका चालला, बॉल चालला, फायलेग बॉडी लाईनच्या दिशेला वेगानं शेवट गोड केली आहे. षटकांना सुरुवात झाली, किरणनं केली होती आणि आकाश मात्रेनं चौकारना एंड केला. अशा रीतीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 67 धावा आणि 68 धावेचा पल्ला पार करायचा. टीम राजा राणी गोट टीमला चेस केल्या जातील का, नजर लगेच आपण टाकूयात. जिथे बॅटिंग झाली 15 बॉल 46 ची आणि याच्यानंतर उत्तरार्धामध्ये ज्या रीतीनं विकीनं बॅटिंग केली तशी आता करायची आहे टीम राजा राणी गोट संघाला. पप्पू पाटील त्याच्यावरती लक्ष असेल, सुनीलची बॅटिंग, रुपेशची बॅटिंग कशा रीतीनं होईल, या धावा चेस केल्या जातील का टीमच्या बाजूनं राजा राणी गोट किंवा डिपेंड केल्या जातील चैतन्येश्वर कोठारीच्या बाजूनं. टॉस करतोय, लगेच आपण जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. सज्जात आमचे महागुरु सर. थँक्स सौरभ पाटील. इथे नाणेफेक केली जाईल. एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ तुर्बे विपक्ष कन्नव 11 गावदेवी पिसारबे या दोन्ही क्रिकेट संघाचे विजय पवार यांना आपण पाहतो. एका बाजूला मोहन असणार, त्यांचा सिनियर क्रिकेटर महेश संकेत या नाणेफेक केली जाईल आणि सोपान पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे केली जाणार आहे. सोपान या इथे नाणेफेक केली जाणार आहे. स्वर्गीय निरावंती संतोष मात्रे माजी सरपंच पिसारबे ग्रामपंचायत आणि कन्नव 11च्या नावाने गावदेवी पिसारबे क्रिकेट संघ आता मैदानामध्ये दाखल होणार आहे. विजय पवार यांना आपण पाहतो. संकेत तुम्ही उशीर आलेला आहात. तुर्बे क्रिकेट संघ स्वपन पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होईल. आमच्या मान्यवरांच्या शुभास्ते निश्चित स्वरूपात इथे बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. इथे नाणेफेक केली जात आहे. स्वपन पाटील एका बाजूला संकेतला पाहतो, एका बाजूला विजयला पाहतो. स्वपन पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होईल. नाण्याची दर्शने बाजू आहे हेड अँड टेल. बघूया विजय पवारनी इथे कॉलसाठी त्यांना प्रचारित केलं की खऱ्या अर्थाने संधी देण्यात आली, परंतु नाणेफेकीचा कौल त्यांच्या विरोधात गेलेला आहे. नाणेफेकीचा कौल गावदेवी तुर्बे क्रिकेट संघाच्या बाजूने. संगणक नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथमतः आपण कोणता निर्णय स्वीकारणार आहात. शतरक्षण करू. शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण पाहतो स्वर्गीय निरावंती कन्नव 11 पिसारबे क्रिकेट संघ या संघाच्या विरोधात तुम्ही 2024 मध्ये 25 मध्ये तुमच्या किती लढती झालेल्या आहेत. यावर्षी आमची पहिलीच लढत आहे. लढत कशी होणार आहे. चांगली होणार, प्रेक्षकांना बघायला आवडेल. स्पर्धा पाहतो श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 ची स्पर्धा संतोष शेठ पाटील आमचे दीपक शेठ आहेत त्यांनी ऑर्गनायझर कमिटीने जी स्पर्धा आयोजित केलेली आहे स्पर्धेचा तुम्ही घटक बनलेला आहात. एकंदरीत आयोजन कसं वाटलं, काय सांगाल आयोजनाबद्दल. आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्ही पण आयोजकांची जरा दिलगिरी व्यक्त करतो कारण आम्ही थोडा लेट झालो आमची मॅच असल्यामुळे, पण आयोजन खूप सुंदर केलं आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. हां, थँक्यू सो मच. तर इथे विजेता क्रिकेट संघाला आमच्या श्रीकृष्ण क्रिकेट संघाच्या वतीने सिल्वर कॉईन हा गौरव तुमचा सन्मान इथे केला जाईल. तर आमचे गावातील आदरणीय मान्यवर सोपान पाटील आणि विठ्ठलदादा पाटील यांच्या शुभास्ते गावदेवी तुर्बे क्रिकेट संघाच्या संगणकाचा सिल्वर कॉईन या खऱ्या अर्थाने पुरस्काराने आपला इथे गौरव केला जात आहे. निश्चित स्वरूपात सामन्याकडे बोलणार आहोत. तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल गावदेवी तुर्बे क्रिकेट संघाच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी प्रथम दर्शने क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण पाहतो कन्नव 11 स्वर्गीय निरावंती संतोष मात्रे माजी सरपंच पिसारबे 11 क्रिकेट संघाला गावदेवी क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी प्रथमतः आमंत्रित केलेला आहे. वळू या सामन्याकडे. अतिशय दमदार लढत. एका बाजूला राजा राणी घोड क्रिकेट संघ पाहतो बालाशेठ धुमाल यांचा, तर एका बाजूला चैतन्येश्वर कोठारी क्रिकेट संघ आणि आपण आता बोलणार आहोत साही राजे तळोजा मजकूर यांच्याकडे. यस, धन्यवाद महागुरु. महातीचा महासागर. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल रिव्हर एंड करणं. समोर फलंदाज रुपेश सालुंके समोरच्या दिशेनं चेंडू चाललाय. यावेळेस मयूरच्या डोक्यावरनं यवन क्वालिटीचा बिग
बिगेस्ट षटकार. क्या बात आहे, जबरदस्त टायटल सॉन्ग आहे. दमदार आमदार ट्रॉफीचा 2025 जबरदस्त प्रहार, कडक फलंदाजी करावी लागेल. 68 लक्ष यावेळी लिडिंग एज देस डेफिनेटली फलंदाज बाद रुपेश सालुंके. तर इथे विश्वनाथ पाटील धानसर यांचं आगमन झालेलं आहे. विश्वनाथ पोरजी यांचं आगमन झालेलं आहे. पोरजी मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. किशोर पोरजी धानसर एक दी लेजंड क्रिकेटर आहेत, त्यांचंही आगमन झालेलं आहे. किशोर यावं आपण व्यासपीठावर, आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून दमदार आमदार चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. फलंदाज येत आहेत सुनील सालुंके, तालनार आहेत संकटमोहचे कॅप्टन ऑफ द टीम. आता सेनापतीची खेळी इथे कशा पद्धतीने असेल. 68 धाव्यांचं लक्ष समोर, भरपूर मोठा लक्ष. गोलंदाज किरण म्हात्रेचं स्वागत केलं होतं पहिल्या चेंडूवरती रुपेश सालुंकेनं. आता मात्र पुन्हा एकदा सालुंके ब्रदर्स इथे खेळण्यासाठी तयार आहेत. सुनील सालुंके कॅप्टन ऑफ द टीम, बालाशेठ धुमाल दोस्ती दुनियातील राजा माणूस मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं स्वागत आहे. आमचे संदीपभाई म्हात्रे SM एंटरप्राइजेसचे मालक संदीपभाई कुटारी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार, षटकातील पुढील चेंडू सुनील साठी. टार्गेट भरपूर मोठा आहे. पंच आमच्या दिशेने वळतायत, दर्शवतात की वाईटची खून करत असताना आणखीन एक धाव मिळेल टीमला. समोरच्या दिशेनं जबरदस्त प्रहार, चेंडू चालला लॉंग ऑन मधून मयूर येत आहेत. तत्पूर्वी मिळेल इथे फक्त सिंगलच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतो धाव फलकावरती 8 या धाव संख्येवरती. षटक क्रमांक पहिल्या गोलंदाजीसाठी आपण पाहतो किरण म्हात्रेचा अस्त्र, अप्रतिम गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी ते करत असताना इथे मात्र आपण पाहतोय पप्पू पाटील, भरपूर मोठा फलंदाज आहे, क्षमता आहे या फलंदाजामध्ये. सॉफ्ट हँडनं दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, तितकाच त्याला क्षणी ते हा गोलंदाज किरण म्हात्रेची गोलंदाजी आपण पाहतोय. जबरदस्त आयोजन, नियोजन, संयोजन, व्यवस्थापन पाहिलं. पाहुण्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण होताना पाहतोय. अप्रचंड मेहनत आमचे ऋषभ पाटील, कामेश पाटील, आमचे बबलू पाटील यांची राहिली अप्रतिम मेहनत. समोरच्या दिशेनं चेंडू चाललाय. F1 क्वालिटीचा बिगेस्ट षटकार. येस, एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली, आखली गेली, कोरली गेली. तब्बल धावसंख्या धावफलकावरती 14 क्षमता या फलंदाजाचं मी वक्तव्य केलं होतं. ट्रॅकर होता, दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आतल्या बाजूने टर्न होत आहे. षटक क्रमांक पहिला संपलाय. राजाराणी घोट टीम एकूण धावसंख्या धावफलकावरती 1 विकेट करत धावसंख्या 14 वरती. तर इथे निश्चित स्वरूपात श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि त्याचबरोबर क्रिकेटचा आनंद घेत असताना किशोर पोरजी धानसर यांना आपण पाहतो आणि त्यांच्या संकल्पनेतून येणाऱ्या 22 तारखेला साक्षी ट्रॉफी आपल्या भेटीसाठी येणार आहे. खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा असतील. क्या बात आहे, भरपूर मोठी स्पर्धा आहे. 22 जानेवारी
ते 26 जानेवारीपर्यंत साक्षी स्टार लिमिटेड चषक 2025 किशोर दादा पोरचे आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मॅचचा आनंद घेतात. दमदार आमदार चषक ट्रॉफीसाठी नक्कीच त्यांच्याकडनं शुभेच्छा येतात. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या धापलकावरती आली आहे. ते मात्र 14-18 चेंडू जिंकण्यासाठी 54 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज विशाल म्हात्रे, विशाल सहस्र 18ची सरासरी गाठाचे. चाललाय चेंडू मिड ऑफ मधनं इथे झेल सुटलाय. आता मात्र पप्पूला 5 व्हावं लागेल. या षटकामध्ये भरपूर धावसंख्या तुम्हाला बनवायची आहे. 68 लक्ष्य संघाची धावसंख्या धाव फलकावरती येताना बनताना पाहिली. 15 धावा धाव फलकावरती. गोलंदाज विशाल म्हात्रे चांगली गोलंदाजी करतायत. काटा बदलतोय. चेंडू पडल्यानंतर सेकंड स्पेल मधनं होतो विकेट. हो चांगला चेंडू पडल्यानंतर थोडा टर्न होतो चेंडू. फिंगर रोल त्याचे खूप चांगलेत. अगदी छोटा रनअप. त्यानंतर त्यांनी लेग ब्रेक आपण पाहिला. तर चांगली गोलंदाजी सातत्याने आपण पाहिली आहे विशाल म्हात्रेची. परंतु पप्पू शांत बसणारा खेळाडू नाहीये. क्षमता आहे, भरपूर मोठी क्षमता आहे. परंतु फटका फसलाय की प्रॉपर टायमिंग. हो चाललाय चेंडू सीमा रेष पार. षटकार. पोलादी साहिराजे जर या फलंदाजांचा मग सुनील सालुंके असेल, पप्पू असेल, यांचा जर आपण विचार केला ना, या दोन्ही फलंदाजांकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. आणि निश्चित स्वरूपात हे दोन फलंदाज जोपर्यंत खेळपट्टीवर सुरक्षित आहेत तोपर्यंत राजा राणी क्रिकेट संघ, घोट क्रिकेट संघ आताही सुरक्षित नजर आपल्याला बघायला मिळतो. नक्कीच कारण दोन्ही आपण पाहिलेत फलंदाज तितकेच ताकदवर आहेत. फलंदाज प्रभावशाली खेळाडूंचा भरणा असणारा संघ म्हणजे राजा राणी टीम घोट. एकूण धावसंख्या धाव फटका पाहिली गेली तर एकूण गणरायाचा शुभांक 21 धावा आहेत. अशाच फटक्यांची गरज आहे. संघाला धोका मग बिंदास धोका फास्ट केला आपण. नेक्स्ट मॅच देखील खूप इम्पॉर्टंट असेल. एका बाजूला पिसारवे त्यांना फाईट करणारा संघ आहे गावदेवी 11 तुर्बे टीम. गोलंदाज सज्ज. षटकार तर आल्या. अशा इच्छा महत्वाकांक्षा पल्लवित केल्यात फलंदाज पप्पून. हो यावेळी बॅटची काढा कदाचित लागली होती की नाही, परंतु इथे चेंडू जातो डॉट. लगेच प्रत्युत्तर षटकार आल्यानंतर ही काशी येते विशाल म्हात्रेची. समोर भरपूर मोठा लक्ष आहे. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर चेंडू फेकून झाले. षटकातील एकूण 4. 21 धावा 68 धावींचं लक्ष. भरपूर मोठा लक्ष. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू विशाल म्हात्रे. हो यावेळी जेड मध्ये टाकलेला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये. 1 रन सहजरित्या कंप्लीट. दुसरीचा धाडस होत नाहीये. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर संघाची धावसंख्या धाव करतो पाहिली गेली एकूण 22. 2च्या पुढे 2, 2च्या मागे 2 अशी धावसंख्या टीम राजा राणी घोट सध्या तरी मी म्हणे अडचणीमध्ये आहे. संघाला धोका आहे आणि बिंदास धोका. सुनील सालुंके मध्ये क्षमता भरलेली आहे. ती क्षमता इथे मात्र जो झिजेल तोच चमकेल. चमकावं लागेल. बॅटच्या आडव्या बॅटनं केल्याचा प्रयत्न होता. यस सुनीलला माहिती आहे कारण येणारे 12 चेंडू मध्ये भरपूर मोठा लक्ष आहे. 12 चेंडू 46 धाव्यांची गरज टीम राजा राणी घोट टीमला. बारा चेंडू 46 धाव्यांची गरज आहे. लक्ष भरपूर मोठा आहे. 23.00 ची सरासरी गाठायची आहे. समोर गोलंदाज पप्पू. आता मात्र गोलंदाज आकाश म्हात्रे ब्रदर्स इथे खेळत असताना 46 धावा बनवायच्यात. पप्पूला मात्र इथे रौद्र रूप धारण करावं लागेल. पप्पू मध्ये असणारा क्षमता ताकद इथे मात्र पणाला लावा लागेल. तो झिजणार तोच चमकणार. इथे घाम इथे घालावे लागतील. दिवसा चंद्र तारे या गोलंदाजाला दाखवावं लागतील. 23 म्हणजे जवळपास 6 चौकार. 4 षटकारांची गरज आहे प्रत्येक षटकापाठी. भरपूर मोठा लक्ष. पप्पू मध्ये क्षमता आहे. पहिला बॉल आडव्या बॅट न फटका तर बसलाय. ताकदीचा प्रचंड वापर. टायमिंग चुकली आहे. 2 गाड्या समोर धडकल्यात. भीषण अपघात झाला. झेल सुटला आणि फलंदाज रनआउटच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस केली सुनील सालुंकेने. फलंदाज बाद.
11 चेंडू जिंकण्यासाठी 45 धाब्यांची गरज आहे. समोर भरपूर मोठा लक्ष्य आहे. अडला असतील 1000 पडला असतील 1000 कालोख्याच्या भयानं रात्री रडला असतील 1000 झालं गेलं विसर आता पप्पू. मूठ अवल अश्रू अवल लक्षावरती रोख नजर. पप्पू तो एक प्रयत्न अजून कर. पप्पू एक प्रयत्न तो अजून कर. प्रयत्नांती परमेश्वर. यावेळेस 11 चेंडू मध्ये बनवायच्यात 45 धाबा. या मैदानावरती धावा होताना पाहिल्यात, चेसिंग होताना पाहिल्यात. गोलंदाज तयार. जोराचा प्रहार. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. गॅप भरपूर मोठा, परंतु इथे क्षेत्ररक्षण ते आमचे प्रेक्षक वर्ग बघा आता ज्या दिशेला चेंडू गेला होता सीमेरेषेच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी सीमेरेषेच्या पाठीमागे बसायचे आहे. आतमध्ये कोणीही बसू नका. हाँ, जहाँ पर आप अभी जहाँ पर गेंद गई थी डीप एक्स्ट्रा कवर में, वहाँ दर्शक बैठे. क्रिकेट प्रेक्षक आपसे हमारा निवेदन है कि आप सीमा रेखा के अंदर न बैठे, सीमा रेखा के बैक साइड यानी कि पीछे बैठे. यस, प्रत्येक खेळाडू आणि क्रीडा रसिकांना सांगू इच्छितो मॉडर्न रेषेच्या बाहेर. या चेंडूवरती आले 2 धावा. गोलंदाज तयार. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत की रन चुकी करणार नाही फलंदाज बाद. आता अडचणीमध्ये टीम राजाराणी घोट. क्या बात आहे. खऱ्या अर्थानं माहितीचा महासागर आमचे महागुरु आणि त्यांचा बोला गणपती बाप्पा हा डायलॉग भरपूर प्रचलित आहे. इन्स्टावरती फेसबुकवरती रील्स आपण पाहतोय आणि भरपूर चर्चेमध्ये आहेत. क्या बात आहे महागुरु. आकाश मात्रे भरपूर मोठा लक्षेप. या ठिकाणी प्रदीप आल्यात. एकच धाव. आता मात्र चांगली गोलंदाजी. विजयाच्या दिशेने वाटचाल इथे सुरू केली टीम चेतनेश्वर कुटारी टीम. खुश असतील आमचे संदीप भाई, आमचे शिवकुमार भाई आणि आमचे संपूर्ण मात्रे ब्रदर्स. क्या बात आहे. समोरच्या दिशेनं फटका तर चांगला आहे. गॅप मध्ये चालला चेंडू स्क्रीन समोर. पंचांचा ग्रीन सिग्नल षटकार. सात चेंडू 36, 6 षटकार टोकाचे आहेत. हो, यावेळेस 5वा चेंडू फेकलाय. आता 6 चेंडू 6 षटकार 36 धाव्यांची गरज. बघा स्पर्धेसाठी खूप मेहनत बघायला मिळतो. मग ऋषभ पाटील असेल, कमेश पाटील, साई राजे, राजू पाटील असतील, बबलू पाटील असतील, टिनू, अमर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं साईराजे खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागेल. ही स्पर्धा जरी श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजे मजकूर यांच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी आलेले आहे. संकल्पना पाहतो सन्मान्य माजी सरपंच संतोष शेठ पाटील साहेब, त्याचबरोबर गोल्डमॅन दीपक शेठ पाटील यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर अशी क्रिकेट स्पर्धा आपण आजमावतो. 6 चेंडू 6 षटकार. चेंडू हवेच्या लाटांवरती. विशाल न सोडलाय चेंडू. प्रयत्न भरपूर चांगले होते विशालचे, परंतु प्रयत्नांना यश प्राप्ती होत नाही. या 5 मध्ये आता 35 धावा. भरपूर धावसंख्येचा उच्चांक अंबार उभा केला चैतन्येश्वर कोठारी टीमने. दोन्ही मॅच मध्ये अप्रतिम खेळ झाला त्यांचं. गोलंदाज तयार.
विकी काय जबरदस्त खेळलाय. विकीने देखील भरपूर मोठी कामगिरी आपण पाहिली. 15 चेंडू 46 धाव्यांचा एक भरीव कोरी वाखणी त्यांच्या माध्यमातून पाहिली. एक भारदस्त धुवाधार धाव संख्येची ढगफुटी आपण होताना पाहिली चैतन्येश्वर कुटारी टीमच्या माध्यमातून. हा ट्रॅकर होता, गॅप भरपूर मोठा चाललाय चेंडू सीमा रेषा बाहेर षटकार. बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त. डीजे नितीन म्हटलं तर आम्हाला काय बोलायची गरजच नसते. टायमिंग त्यांचं भरपूर जबरदस्त आहे. क्या बात आहे नितीन दा, स्वागत आहे आपलं देखील. धावसंख्या पाहिली एकूण 39 वरती आहे. जोराचा प्रहार करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. ध्रुव चांगला खेळतायत. भविष्य भरपूर चांगलं आहे ध्रुवचा, कारण एवढ्या चांगल्या स्पर्धेमध्ये तुम्ही आज राजा राणी गोट टीमच्या माध्यमातून खेळतायत. गोलंदाज तयार षटकातील पुढील चेंडू. यस, मॅचचा आनंद घेतात आमचे प्रदीप पाटील, वाकलन संघाची रणमशीन आणि आमचे नकुलदादा पाटील. या मंचकावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे दमदार आमदार चषक 2025 मध्ये. सामना एकतर्फा आपण पाहतोय. 1 चेंडू 28 औपचारिकता बाकी आहे. अगदी बॅटने प्रदीप असतायत. चला, मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केला चैतन्येश्वर कुटारी टीम गोज टू सुपर 8. विकी मात्रे मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. तरुणीची स्वरूपात एक दमदार लढत आपल्या भेटीसाठी आली. एका बाजूला राजा राणी घोट प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघ, आणि या लढतीमध्ये चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघाने फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही फॉर्मॅटमध्ये नेत्रदीपक कामगिरी साकारली. विजय संपादित केलं. सुपर 8 मध्ये खऱ्या अर्थाने चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघ दाखल झालेला आहे. त्यांचा आम्ही श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर आणि स्पर्धेचे आमचे शिल्पकार संतोष शेठ पाटील, दीपक शेठ पाटील आणि त्यांच्या सर्व शिलेदारांच्या वतीने अभिनंदन करतो. राजाराणी घोट क्रिकेट संघाचे आमचे परममित्र सुनील सालुंके, तुम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकामध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. तरणीच्या स्वरूपात आपण या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच विकी मात्रे. बघा, आमचे जतीन गोंधली अनेक नाईट स्पर्धेमध्ये आमच्या समेत ते गुणलेखकाच्या भूमिकेत असतात. उसाडणे गावातील विकी मात्रे या आपल्याला सन्मानित केलं जाणार आहे. विकीला सामनावीर या किताबाने पुरस्काराने त्याचा आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरव केला जाईल. वेल डन विकी. विकी, यू रिअली परफॉर्मन्स व्हेरी वेल. यू नॉट ओनली परफॉर्मन्स वेल फॉर द निश्चित स्वरूपात खुटारी क्रिकेट टीम, but only hearts of the people. So really performance very well, you bat well. संघाजी भोईर साहेब या, संघा मामा या आपल्या शुभास्ते विकीला सामनावीर या किताबाने त्याचा गौरव केला जाईल. सुपर 8 मध्ये दाखल झालेले विशाल मनपूर्वक तुमचं अभिनंदन. विकीचं कौतुक करावं लागेल. विकी काय दमदार फलंदाजी केली. 40 अधिक धावा विकीने दमदार पद्धतीने साकारल्या. विजया